मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या, संयमाचा अंत पाहू नका असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे। मराठा क्रांती मोर्चाचे सुनील नागणे आणि प्रतापसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली। आयोगाला पुनर्रचना करून मागासलेपण सिद्ध करायला सांगायला हवे। सध्या केवळ कुणबी मराठा प्रमाणपत्र देऊन तात्पुरती मलमपट्टी केली जाईल। आम्हाला हिंदू मराठा म्हणून आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे। कोर्टात केस चालू आहे असं सांगितलं जातं। किती दिवस हा प्रकार सुरू राहणार आहे अशी विचारणा मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे। या अनुषंगानं तत्काळ टास्क फोर्स सुरू करावा अशी मागणी करण्यात आली। तर मराठा समाजाला 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली। तर दुसरीकडे मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे ठराव करण्यात आले आहेत। त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात नो एंट्री असणार आहे। दुसरीकडे 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आणि त्याची ही भव्य तयारी आपण इथं पाहू शकतोय। आझाद मैदानाच्या मुख्य मध्य ठिकाणी एक भव्य अशा स्टेजची उभारणी इथे सुरू आहे आणि या स्टेजच्या भोवतीनं लाखो खुर्च्या सध्या बसवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून राज्यभरातनं जे लाखो शिवसैनिक आझाद मैदानात दसरा मेळाव्यासाठी येतील त्यांना बसण्यासाठी इथं सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुख्य स्टेजच्या बाजूला असलेल्या डाव्या बाजूला एक आलिशान असा शामियाना सुद्धा तयार होतोय। आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळी बीकेसीत सुद्धा अशा प्रकारचा एक शामियाना तयार करण्यात आला होता। अपेक्षा आहे की राज्यभरातून लाखो शिवसैनिक या शिंदे गटाच्या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्याला हजेरी लावतील आणि एक भूतो न भविष्यती अशी गर्दी या आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्याला होईल अशी अपेक्षा नेते व्यक्त करत आहेत। कॅमेरामन अजित शिवथरकर, समय राणे, एबीपी माझा, मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरचा आपला दावा का सोडला आणि आझाद मैदान हे मैदान आपल्या दसरा मेळाव्यासाठी का निवडलं याचं उत्तर आहे माझ्या मागे दिसणारं हे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय। या मुख्यालय समोरच याच मंचावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यावरतील आपल्या भाषणानं जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि त्यांच्या फॉलोअर्सला संबोधित करतील आणि इथून थेट समोर दिसणारं हे महानगरपालिकाचं मुख्यालय बरंच काही बोलून जातं। शक्यता आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महानगरपालिकेमधील आणखी काही भ्रष्टाचारांची पोलखोल गौप्यस्फोट करू शकतात आणि यासाठीच महानगरपालिकाच्या समोरचं हे आझाद मैदान या दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडनं निवडलं गेलं। किंवा ऐतिहासिक पाऊल उचलण्याचं उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करतील आणि 3 निवडणुकींसंदर्भातलं एक नवीन ऊर्जा देणारं कार्यकर्त्यांना, नेत्यांना असं भाषण असेल असंही बोललं जात आहे। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती जोरदार सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्याला आहे शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरामध्ये आणि आपण बघू शकतो की या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा जो आहे तो दरवर्षी आपल्याला होताना पाहायला मिळत असतो आणि त्याची तयारी जी आहे ती ठाकरे गटाकडनं आता सध्याला सुरू करण्यात आलेली आहे। साधारणपणे 1 लाख लोक, 1 लाख शिवसैनिक या संपूर्ण परिसरामध्ये बसतील अशा प्रकारची आसन व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। सोबतच जर का बघायचं तर पार्किंगची व्यवस्था देखील या परिसरामध्ये करण्यात आल्याचं दिसतं आहे। एकूणच जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत ते कोणावर निशाणा साधता आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। मुंबईत होणाऱ्या 2 दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज आहे। मुंबईतील दसरा मेळाव्यांच्या ठिकाणांसह इतर ठिकाणी सुद्धा मुंबई पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा दसरा मेळावा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घेतली आहे। त्यासाठी पोलिसांनी 6 अपर आयुक्त, 16 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2493 पोलीस अधिकारी आणि 12449 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत। या 2 मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वानखेडे स्टेडियमवरील सामना आहे
त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं आहे। मेळाव्यांच्या ठिकाणांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी 33 SRPF प्लाटून, QRT टीम्स आणि होमगार्ड्स असा चोख पोलीस बंदोबस्ताचं आयोजन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे। कॅमेरामन उत्तम समी वेदांतने, ABP माझा, मुंबई। दरवर्षी दसऱ्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भगवान भक्तिगडावरती दसरा मेळावा होत असतो। याही वर्षी या दसरा मेळाव्याची तयारी सुरुवात झाली आहे। दसरा मेळाव्यासाठी खरं तर राज्यभरातील मुंडे समर्थक या ठिकाणी येत असतात। यापूर्वी भगवानगडावरती हा दसरा मेळावा भरायचा, मात्र भगवानगडावरची प्रथा खंडित झाल्यानंतर भगवान बाबाच्या जन्मगावी म्हणजे या सावरगावमधल्या भगवान भक्तिगडावरती हा दसरा मेळावा असतो। आपण बघतोय की या ठिकाणी तयारी सुरू आहे। मागच्या 8 दिवसापासून इथं कार्यकर्ते कामाला लागलेत। त्यांच्या यात्रेला जो काही मोठा पाठिंबा मिळाला, लोक उपस्थित राहिले, त्या संदर्भात आता काय पंकजा मुंडे आपली भूमिका व्यक्त करतात? कारण त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षासंदर्भामध्ये भूमिका ही स्पष्ट बोलून दाखवली आहे। या संदर्भात पुन्हा एकदा पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात बोलतील का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड। रेशीमबाग परिसरातील याच मैदानावर ऐतिहासिक विजयादशमी उत्सव जो आहे संघाचा तो पार पडत असतो। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या ठिकाणी स्वयंसेवकांना उद्बोधन करतील। त्यापूर्वी याच मैदानावर स्वयंसेवकांचं एक पथसंचलन इथून सुरू होईल आणि शहरातील विविध भागांमध्ये जाईल। स्वतः मोहन भागवत एका विशिष्ट ठिकाणी उभं राहून त्या पथसंचलनाचा अवलोकन करणार आहे। त्याच्यानंतर या बाजूला तुम्ही या ठिकाणी जो एक छोटा स्टेज खाली पाहता आहे, या ठिकाणी शस्त्रपूजन होईल। सरसंघचालक मोहन भागवत स्वतः या ठिकाणी शस्त्रपूजन करतील। राजकीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर वर्ष 2024 मध्ये देशात लोकसभेची निवडणूक होत आहे आणि त्याच्या पूर्वी सरसंघचालकांचा विजयादशमी उत्सवाच्या माध्यमातून होणारा हा अखेरचा उद्बोधन राहणार आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सरसंघचालक काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र जे काही 4 मुद्दे महत्त्वाचे आहे त्या 4 मुद्द्यांवर ते प्रामुख्याने बोलण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी ते उद्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी नागपूरची दीक्षाभूमी सज्ज झालेली आहे। जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर आजपासूनच अनेक आंबेडकरी अनुयायी इथे यायला सुरुवात झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची देखील तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा वेगवेगळे स्टॉल असेल, CCTVच्या माध्यमातून या सगळ्या गर्दीवर देखील नियंत्रण ठेवलं जात आहे। आणि या दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याची विशेषता ही असते की लाखोचा जनसमुदाय असतो आणि इथे अवतीभोवती वेगवेगळे स्टॉल लागतात, पुस्तकाचे वेगवेगळे स्टॉल असतात आणि संपूर्ण देशभरातनं नागरिक इथे येत असतात। मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन जो एक अहिंसेचा संदेश दिला होता, त्याला फॉलो करण्यासाठी त्यांचे अनुयायी मागच्या 67 वर्षापासून नागपूरच्या या दीक्षाभूमीमध्ये येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। राज्यातील कंत्राटी भरती प्रकरणी आता थेट शरद पवार यांनी उडी घेतल्यानं हे प्रकरण आता चांगलंच तापण्याची शक्यता आहे। कारण शरद पवार आणि भाजपा यांच्यातलं ट्विटरवर काही केल्यात थांबण्याचं नाव घेत नाहीये। भाजपनं पुन्हा एकदा शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पवार अजूनही 3.5 जिल्ह्यांचेच नेते आहेत अशी जळजळीत टीका भाजपनं केली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्तेसाठी पवारांनी 1999 साली सोनिया गांधींसमोर गुडघे टेकून मुजरा केला अशा शब्दात भाजपनं पवारांवर टीका केली आहे। कंत्राटी भरती प्रकरणी विरोधकांनी नाक घासून माफी मागावी अशी टीका बावनकुळेंनी केली होती, त्यावर पवारांनी बोचरा वार केला। मागच्या विधानसभा निवडणुकीत ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो, त्यावर आपण काय भाष्य करायचं अशी टीका पवारांनी केली। त्यावरूनच भाजप आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात ट्विटर वॉर सुरू आहे। ज्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्रात पाया घातला, अनेकांची घरं फोडली, त्यांनी फोडाफोडीबद्दल न बोललेलंच बरं अशी टीका भाजपनं ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांवर केली आहे। कॅमेरामन सचिन सह मनीष पाठक, ABP माझा, मुंबई। नाशिक, सोलापूर नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोट्यावधी रुपयांचं ड्रग जप्त करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे चक्क गुजरात पोलीस आणि पुणे DRI पथकानं इथे कारवाई करत जवळपास 250 कोटीपेक्षा अधिकची अंमली पदार्थाचा प्रचंड मोठा साठा
जप्त केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रसायन कारखान्याच्या नावाखाली कोकेन, केटामाइन आणि MD सारख्या ड्रग निर्मितीचे उद्योग सुरू होते. पैठण MIDC आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील 2 कारखान्यात छापेमारी करून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी जितेश कुमार, प्रेमजी भाई हिनोरिया आणि संदीप कुमावत या दोघांना अटक करण्यात आली आहे. यातील जितेश कुमारच्या कांचनवाडी भागातील बंगल्यातून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज हाती लागले आहे. यामध्ये कोकेन, मेफेड्रोन आणि केटामाइन सारखे प्रकार हाती लागले आहेत. दरम्यान गुजरात पोलिसांची ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या कामगिरी आणि त्यांच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या प्रकरणातील आरोपी जितेशनं DRI कार्यालयात बाथरूममध्ये जाऊन काचेच्या तुकड्यानं आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला असून त्याच्यावरती सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ड्रग्स माफिया ललित पाटीलनं कोठडीतून बाहेर पडण्यासाठी कसा बनाव रचला याचा सबळ पुरावा ABP माझाच्या हाती लागलाय. 2020 सालचं हिंजवडी पोलीस स्थानकातलं CCTV फुटेज आता समोर आलंय. चाकण पोलिसांनी ड्रग तस्करी प्रकरणी 9 डिसेंबर 2020 ला ललितला अटक केली. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र 2च दिवसांनी पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशन मधील जिन्यावरून पडल्याचा त्यानं बनाव रचला. त्याचं CCTV फुटेजही आता समोर आलंय. त्यानंतर ललितला ससून रुग्णालयात भरती करण्यात आलं. ससून रुग्णालयाने त्याच्यावर 17 तारखेपर्यंत उपचार केले आणि त्याला पुन्हा पोलिसांकडे सोपवलं. मात्र ललितने 18 डिसेंबरला पुन्हा पाय दुखल्याचं नाटक केलं आणि त्याला पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससूनच्या डॉक्टरांनी ललितवर आणखी उपचार करण्याची गरज असल्याची शिफारस केल्यानं त्याचा ससून मधला मुक्काम वाढला. पुढे याच ससूनच्या यंत्रणेला हाताशी धरून ललितने रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालवायला सुरुवात केली. ललित पाटीलसह त्याच्या 4 साथीदारांच्या पोलीस कोठडीत 27 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे. नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. दसरा आणि दिवाळीला झेंडूला दर मिळत नसल्याने झेंडू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च यातून निघणं मुश्किल झालं आहे. सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ होते. परिणामी झेंडूचे दरही वाढतात. आज मितीला झेंडूला 15 ते 20 रुपये किलो असा दर मिळतो आहे. त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झालं आहे. नाशिकच्या मनमाड, नांदगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी शिवारात झेंडूची लागवड केली. यंदा पावसाने अवकृपा केली तरीही विहिरीत शिल्लक असलेल्या पाण्यावर झेंडूची बाग फुलवली. ऑक्टोबर हिटच्या तडाख्यापासून फुलांना वाचवलं, पण माल बाजारात आणल्यानंतर मात्र झेंडू उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाहीये. पण त्याचवेळी शेवंती, अस्टर, गुलाबाला मात्र अपेक्षेपेक्षा जास्तीचे दर मिळत आहे. दसरा डोळ्यासमोर ठेवून एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात फुलांची तोडणी केल्यानं आणि बाहेरच्या जिल्ह्यातूनही फुलांची आवक झाली असल्याने दर पडल्याचं सांगितलं जात आहे. संदीप जेजूरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरानं उसळी घेतलेली आहे. सोनं प्रति तोळा 1200 रुपयांनी मागलं आहे. त्यामुळे 1 तोळा सोन्यासाठी 62,800 रुपये आता मोजावे लागत आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे दसऱ्याच्या दिवशी अनेकांचा सोनं खरेदीकडे कल असतो. गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात घसरण दिसत होती. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरती सराफा बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होण्याची आशा होती. पण सोन्याच्या दरात झालेली वाढ पाहता सराफा व्यापारी आणि ग्राहकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या निमित्तानं सोन्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज वर्तविला जातो आहे. सोन्याच्या दरामध्ये सध्या होत असलेली दरवाढ आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आहे असं मानलं जात आहे. सणासुदीनंतर आगामी काळात लगीन सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे लगीन सराईमध्येही सोन्याची दरवाढ कायम राहील असा अंदाज सोने व्यावसायिकांनी आता व्यक्त केलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून भाजपने कमल मित्र अभियान सुरू केलेलं आहे. महिला मतदारांना केंद्रस्थानी ठेवून हे अभियान सुरू करण्यात आलंय. भाजपच्या अभियानाअंतर्गत प्रत्येक वॉर्डामध्ये भाजपची महिला कार्यकर्ता कमल मित्र म्हणून काम करणार आहे. सरकारच्या वतीनं महिलांसाठी ज्या विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम कमल मित्र अभियानाअंतर्गत केलं जाणार आहे. ST प्रवासात 50% सवलत, मातृवंदना योजना, लेक लाडकी अशा योजनांची माहिती तळागाळातल्या महिलांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या अभियानासाठी
कमल मित्र म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या महिलांना भाजपच्या वतीने विशेष प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र दिलं गेलं आहे। निवडणुकांच्या काळामध्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपकडून नेहमीच विविध अभियानं राबवली जातात। आता महिला मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी कमल मित्र अभियान राबविण्यात आलेलं आहे। त्यामुळे यातून नेमकं साध्य काय होणार आहे आणि या अभियानाला महिलांचा कसा प्रतिसाद राहणार आहे हे येत्या काळामध्ये पाहावं लागणार आहे। कॅमेरामन रुपेश सरासुने एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।